उशीर जायला काम करायला कायच्या काम करायला उशीर झाला बे पुरा दिमाग खराब झाला 6 महिने झाला या खडक्याच्या घरी काम करतो पण 6 रुपये फेकून नाही मारला पैसा खडक्यानं माझ्या असं वाटतं एवढा खडक घ्या ना त्याला हे घास ते घास हे दूध ते दूध हे पूस तू ते पूस अबे घासू घासू न धू सारा माणसाचा धुवा निघून राहिला पण माझ्या लग्नाचा विचार कोणीच करत नाहीये रोज बाजेच्या खाली पडतो भाऊ खाली पडू माणसाच्या अंगावर मास नाही राहिला तो भोला तरी माझ्यासोबत झोपत होता आता माझ्या तरासा पाहिजे तोही माझ्याजवळ झोपत नाही माझ्या लग्नाचा कोणीच विचार करत नाही एक काम करतो बाजारात जातो आणि जवान दिसो का मुलगी दिसो पटवलं टाकतो आणि तिच्याशी लग्न करतो आणि एकाची एकलीच करतो नाही बाजारातला बाया मोठ्या तेळा मारते रमजाडू गुजबाडू मारते हे काम करतो आता घरामध्ये ना चंदाच कामासाठी आली आहे तिलेच पटवतो तिलेच गटवतो असा कटना धरतो ना पट्टा चुबा घेतो मग आदमी नहीं दिखता का शराब पी रखा है क्या काही दिशाच नाही तुम केव्हा कवर आहे जा बाजार जा और वहां से मटन ले आ मटन घेऊन येऊ बहीणच्या मटन खाऊ त्याची शर्टाच्या बटना नाही लागून राहिल्या त्याची अभि याले मराठी समजे नाही आता बैताड बेलला काय पुरा गवताच्या भारा घेऊन हिंटे पाहिजे गावभर आसवलीचा भुरा लागला जस येते ना एखादी चिमणी बसली ना 2-4 अंडे मागे गोद्या त्याच्या कहा जा रहे जी कहा जा रहे हमसे कह रहा है क्या नहीं मटन मन रहे हो ना मटन 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 के साथ मूरा लोगे जी मूरा ये मूरा कहाँ होता है रे यानी मूरा नहीं समझे अबे अब मूरा नहीं समझे मूरा म्हणजे तो रहता है पांढरा भूरा यानी रहता है थोड़ा सा बारीक पूरा उसको म्हणते मूरा मूरा ही नहीं समझे तो का गाजर खाते गाजर ये क्या है अब गाजर लाल रहता है गाजर नहीं मूरा नहीं माहिती का सकनारा माहिती सकनारा ये बटो के सकनारा का होता है रे अबे सकनारा म्हणजे असे खाऊन घेऊन वाकडे हेकडे तिकडे राहते उसको उकड़ के गप्पा खाना पड़ता है उसको सकनारा कहते हैं पण लाल पण हा कारा सकणारे चालला कोटी बापरे धोतर सोडून दिले ना पार कारा कपड्याच लावून आला असा वाटते गावात हिंड्या मोकाट सहाडो बाबा एवढे साजरे कपडे लावले ना ते सास कोटी गया जी सास नहीं लाना हम सास नहीं खाता अरे तो भेद्राचा सास नाही तुझ्या तो भेद्राचा सास नाही तो टमाटर सास नहीं एवढे साजरे कपडे लावे और तो पायामध्ये असा कुचकता है उसको कहते सास वो सास अच्छा सास ये जूता अच्छा नहीं लग रहा था हमको नहीं 1 नंबर दिस रहे हो क्या दिस रहे हो जी तुम 1 नंबर दिस रहे हो फुसका ओ कहाँ जा रहे जी कहाँ जा रहे आदेश है ना हाँ उसके बच्चे का बर्थडे है हंसा तो उसमें हम जा रहे हैं अच्छा मस्त 1 नंबर दिस रहे हो जी तुम अच्छा दिख रहा है ना हम बापा 1 नंबर पुरा कारा बोकड असा वाटे का हा नवसाच्या बोकड याले हरद कुकू लावला का कापाचाच काम आहे 1 नंबर दिस
रहे हो एकदम बोकडासारखे दिस रहे हो. बटू हं. ये बोकड़ मतलब क्या होता है रे? बोकड म्हणजे या बोकड्याले बोकड आहे ना अगं वो बोकड़ बोले तो जिसका नड्डा रहता है पोकर है ना वैसा करता है उसको कहते हैं बोकड़. तसा तू बोकड़. अच्छा मतलब कि बकरा. बटू तुमका मालूम है क्या कि तुम जो कह रहे थे ना ये मराठी हमको समझती है. हमको बोलना नहीं आता. तो हमारी लवर है ना माया उसने हमको सब मराठी सिखाई. आराम जादे. चलो प्रोग्राम में लेट. हेलो. हाँ कितना टाइम है? अच्छा हाँ बस मैं अभी आ रहा हूँ. हाँ कौन चिंता. हाँ अभी बस. बेटा बट्टू बेटा मायाबद्दल कारस्थान करू राहिला हा? आणि त्या चंदा सोबत झांगड गुत्तात याला जोडण्याचा प्रयत्न चालू आहे नाही. आणि माया पत्ता कट करत काय बेटा भोला ओ भोला असा त्याबद्दल न सोडीन त्या चंदाच्या मनात गोला. तू बी विचारत करत बसीन की काय झालं ना काय नाही. बेटा एक फक्त चंदाले येऊ दे पास. चंदा आली की मग तो तू गेला बेटा बुटुक. जेवढी हाईट आहे ना तेवढी अजून बुटुक करून टाकता. अजी लोकांले रात्रीले मच्छर चावतात तुम्हाला दिवसात मच्छर चावू राहिले. अलत भलत काही सांगत बोलू नको. आणि ते बी फक्त पायालेच चावतात का? बापरे काम कसं चाललंय? काम तर चांगलं. कारा गुलाबजामुन. हा कारा काय म्हणतात गुलाब आहे आता तुमच्या जवळ लावून आणल्या. आता गप्प बसशील का तू? बाबा केस का होते कोणाचं लावता ते सांगतो. कोणाचं लावता कोणचं लावता तुम्ही? बाबा 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 चेहरा तर लय टव राहिला. एक नंबर जी. अबा सोन्याचं का हात्यात चांगलं दिसते. अजी तुम्ही आहात म्हणून मी आहो इथं. आणि काम बिमलं बहुत चांगलं चालू आहे. चांगलं चाललंय. मग आता सांगतो बोला वगैरे ठीक आहे ना? बोला मी नाही सॉरी बटू. हा बट्टू अबा काय सांगू तुम्हाला बट्टूच काय झालं? काय म्हणत होता तुमच्याबद्दल? काय गडबड केली अरे जाऊ द्या नाही सांगत. नाही तू सांग काय गडबड काय केली त्यानं? तो काय म्हणते माहिती आहे? काय म्हणत होता रे? तो म्हणते की तुम्ही त्याच्या पिरमामध्ये आहात. काहीतरी बोलू नकोस. मी कशाला त्याच्यावरती प्रेम करणार? हो पिरमानं घरामध्ये बोलवता नाही. एवढाले लड्डू चारता म्हणा. लड्डू खाल्ल्यावर आय लव्ह यू असं म्हणाल. तू काही पण सांगत होता. असं मी नाही म्हणत. असं तो बट्टूक म्हणते पण मनानं चांगला आहे. कुठे गेलाय तो? तो गेला बाहेर. पण त्याचं अजून काय म्हणते माहितीये काय? काय म्हणत होता? अजून मग सांगत होता की तुझ्या पोटामध्ये बाळ त्याचं आलं डॅन्स करून राहिलं. असं मी नाही म्हणत. असा तो म्हणते पण मनानं चांगला आहे. त्याला येऊ दे फक्त. त्याला येऊ दे. त्याला सोडणार नाही. नाही मारू नका. तुमचा राग तर बहुत बेकार आहे बाप्पा. मी ना पाहिलं तुमचा राग. मला भीतीच वाटू राहिली तेव्हापासून. आजी पण त्याला मारा नको. तसं मनानं चांगलं आहे. आलं का लक्षात? मारा नको ती. काय म्हणत होता की मी त्याच्या नावाने प्रेग्नेंट आहे. त्याचं बाळ माझ्या पोटात आहे. तो डान्स करतो असा येऊन द्या त्याला. पूर्ण दिमाग खराब करून टाकला. सोडणार नाही मी तर त्याला. खूप जास्त का झाला याची फेऱ्या टाका. केवढा मोठा गड्डा पडला येते. काय रे इकडे तू काय म्हणत होता?
आता आलो बाई. पण बाई मला असं तुझ्याकडे पाहून वाटत आहे की तू बहुत गुर्यात आहे, गुर्यात तुला घुसा आलाय घुसा. तर माझी गोष्ट ऐक, तुला जर गुरा आला असेल ना बाई तर मुरा खा मुरा. अरे मी आता बाजारातून आलो, मालकाने सांगलं मला मुरा आणाले. मुरा नाही खास गाजर खा, गाजर नाही खास सांगणार खा. काय म्हणत होतास मला सांग. तू म्हणत का होतास मला? हा? काय म्हणत होतास? का म्हणलो बाई? सांगू तुला काय म्हणत होतास? मी काहीच नाही बोललो, पण मी का म्हणत आहो बाई, मी बहुत गुर्यात दिसत आहे. नेमका तुम्हाला एवढा राग आला का हो? ते तर सांगा ना. हा? नाही म्हणजे तुम्हाला असं जर ताप जर आला असेल, तुमच्या तोंडाने जर चवी नसेल ना, तर मी तुमच्यासाठी ना आंबट तिखट गोड आवळा चिचो बोर आंबाडीचा भुरकाही आणलाय. दूध खा. पण काय रे, आंबट खायला काय मी काय प्रेग्नेंट आहे का? का? अरे माझ्या बाप, तेव्हा हिंमत केली तुम्हाला. एवढी मोठी परीक्षा दिल्या तरी आम्हाला काहीच नाही बाई. 100 पैकी 110 मार्क मारले. अरे कोणता मास्तर हो? अरे थांबा, या वयात जास्त काटा कुटा करणं चांगला नाही, नाही तर ठणान दुखते. मोठा त्रास. अरे शांतरा, झाल्या दिवसात तर मोठा त्रास होते बाई. मी तुला सांगतो या दिवसात कसा राहत्याला कसा बोलायचा. तर जास्त काटा कुटाव केला का मोठा त्रास. बाय बाय मी तुला सांगतो 3 महिने झाले. अरे ऐक बाई, अरे माझा ऐक, तुझ्या फायद्यासाठी सांगतो, माझ्या फायद्यासाठी सांगतो. जेव्हा दुखल तेव्हा मग म्हणले म्हणजे नको. बाय बाय 3 महिने झाले. कोणी जर म्हणला कशी आहे, हो चांगली आहे असा म्हणायचा न चालाचा. असा 3रा महिना कोणी काही विचारला कशी आहे एवढाच करायचा आणि असा चालायचा. आणि 9वा महिना बाई बहुत खतरनाक राहते. 9व्या महिन्यात तर बहुत काळजी घ्यायला लागते. 9वा महिन्यानं बाई पाय तुला सांगतो असा चाला लागते. आणि कोणी काय बोलला काहीच बोलायचं नाही, निस्ता कुतडाचा. असा करायचं, असा चाला लागते बाई. असा 9वा महिना राहायचा, बहुत काळजी घ्यायला लागते. मला तुमची बहुत काळजी वाटते बाई. खरंच बाई इकडे या. एवढा मोठा पराक्रम गाजवल्या, काही सांगितलं नाही, कोण नाही तर सांगते, सगळं सांगते. मी काय म्हणते, माझं खूप डोकं दुखत आहे. चल ना थोडं आतमध्ये मला मालिश करून दे. अरे बापरे बाई, तुमचं काय दुखते? तुम्ही काय काळजी करू नका बाई. मी ना डोकं दाबल्यामध्ये 1 नंबर काम करतो. चांगली दोधडी मालिश करून देतो, दोधडी मालिश. बरोबर. मी काय म्हणते, लवकरात लवकर या मालिश करायला. लय डोकं दुखत आहे, लवकर ये. तू काय टेन्शन घेऊ नको बाई. जेथी दुखते ना तेथी तेल लावतो ना, जागा पाहून दाबून करू तुझे मालिश करून देतो. चला बाईची मालिश. गेला गावात तुला नाही, आता काही करत नाही. मी काय प्रेग्नेंट आहे? तुझ्या नावाचं बाळ माझ्या पोटामध्ये डान्स करतो. तुला तर सोडणार नाही, दिमाग खराब. काय म्हणत होतास? एवढे लाडू चारतोस. आय लव्ह यू म्हणतो मी. हा, मला तूच भेटलास काय? आपला चेहरा बघितला काय? थोबडा बघितला का आरशात? तोबडा व्हायला का म्हणते? एवढं तोबडा एवढं तुला नाही फोडून ठेवते आता. इकडचा खर्रा तर इकडे गेला तर काय तुला मारूनच ठेवते. काय म्हणत होतास काय? तूच भेटलास का मला? बोरं खा, चिचं खा, गाजर एवढा खा. जवळ काय फोडलं आवाज आला. दुसरा मी फुटला, दोन्ही फुटले, आता रडून राहिला तो. अरे बाप, होते बाई.
अरे माझ्या बाई होगा कोण होते जे बापू आणणाऱ्या खोलीत दिलं विचारलाय न पुसलाय पक्का रेटलं बे अरे हे कोण गेल्या जन्मात कोणत्या पैलवानाची बायको हो का माहित नाही अरे माझ्या जागा पाहून रेटलं ना बरा झाला या घरात मला मारताना कोणी नाही पाहिला तर नाही तर केवढ्या बदनाम होती माझी चाले या घरात पाल पेंडल कोण फाडला का माझ्या पाल पेंडाल कोणी नाही फाडला मी जरासा बाहेर फिरून येतो म्हणून मी तयारी केलो आजकालची फॅशन आहे फॅशन ही अबे हा फटा शर्ट हो आणि एक फटा जीन्स हो 1000 रुपयामध्ये कपडा घेतला कसं वाटते छान वाटत मस्त मस्त आहे पण तुला कोण हे केला का म्हणतात तिकडं ना तिकडं फाडून मारला की काय मला कोणी मारू शकते का बे कोणाची हिंमत आहे का मला मारायची अबे त्याची ऐशी की तैशी हिंमत असेल तर पुढे या मला पार फलकल टाकता कोणी त्या मारते का तुले नाही चंदा बी नाही चंदाले मी भेवतो का त्या चंदाले माझ्या समोर बोलव पार त्या चंदाच्या चिंध्या चिंध्या करतो त्या चंदाच्या चिंध्या चिंध्या करतो किती करतो अशा 1000 चिंध्या करतो तुला फक्त माझ्या समोर ये मला असं तिचा दंड धरतो का झाली एवढं काम बापरे काम मारलं एवढं का हे कावरेल्या पुत्रीवाणीच करते ना बे राय राय होते ना अबे काय नाही मला घरात बोलवलं अन बापू नाही नाही त्या जागेवर मारलं का पारसू जाऊ टाकलं अबे इले कोणत्या भडव्यानं टाकलं का माझ्यापासून कन तुले दिवस गेले माझा पोरगा कन तिच्या पोटात डान्स करत आहे ते मला एवढाले लाडू चारते आय लव्ह यू म्हणते साला कोणता भडवा होता त्याचा सत्यानाश हो त्याच्यावर बरी हो त्याला लक्का मारला साला बरोबर आहे ना साले त्याच्यामुळे मला मार खा लागला ना त्याच्यावर मरी साल्यावर त्याची बायको लोक भेटू त्याला सारा जिंदगीभर गावामध्ये लावारी कुत्र्यावारी हिंडो एवढ्याले अबे त्याच्या पायी मला मार खावा लागला ना बे मीच तर तो सांग्या हो शांबईच्या साल्या बोल्या तुझ्या पायी त्या बाईनं काढलं माझ्या डोऱ्याच्या दोनही गोल्या थांबे